चला तर मंडळी, चटपट अशी चटणी आवडली का तुम्हाला? चला, आवडली तर आपण हा ब्लॉग खास तुमच्यासाठी रेसिपीला सुरुवात करू. तर आता जरा जरा उरलेल्या भाज्या, ह्या पाहे आळूची पानं, पुन्हा भाजी करून राहिलेले 2 दिलपसंद, पुन्हा कट केलेलं कारलं सापलं फ्रीजमध्ये. चला मग आता सगळ्या थोड्या भाज्या करायच्या. आणि पुदिना पण भरपूर मी आणलेला होता. तर ह्या पुदिना जास्त दिवस झाला आणून, 4-5 दिवस झालं. तर ह्या फ्रीजमध्ये असून पण थोडासा खराब निघाला. मी पूर्ण निवडला आणि ह्या धुवून ठेवला हे चाणी निथळायला. तर हे छानपैकी असा निथळलेला आहे पुदिना. तर मी काय करणार आहे, आज पुदिनाची स्वयंपाक करता करता मस्तपैकी पुदिन्याची चटणी बनवणार आहे. तर आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं बनवतो, जास्त त्याचा भाग वेगळा. तर या बघा, मी त्यासाठी घेतलेल्या डाळी, जे मुगाची डाळ घेतलेली आहे, थोडीशी उडदाच्या घरच्या डाळ आहेत, पुन्हा धने घेतलेले आहे, थोडंसं बडीशेप घेतलं आहे, जिरे घेतलेलं आहे व थोडंसं ओवा घेतलेला आहे, वाळी मिरची, न्यापा भरपूर सारा लसूण घेतलेलं आहे. आणि हे शेंगदाणे मी वल्ले घेतलेले आहेत. वाळे घेतले चालते, कारण आता शेंगाचा सीझन आहे ना, त्यामुळे मी वल्ले शेंगदाणे घेतलेले आहे. थोडीशी हरभरा डाळ, इतकला डाळी मी नाही टाकणार, पण थोड्या ह्याच्यातल्या भाजी मी डाळ वापरणार आहे. तर मस्तपैकी आज पुदिन्याची चटणी बनवणार आहे. तर चला, तर आता चहा पाणी झालं की लगेच मी पुदिन्याची चटणी बनवायला घेणार आहे. चला तर म्हणजे मस्तपैकी मी लाकडाची शेगडी पेटवलेली आहे, कारण मी शेगडीवर पूर्ण आज पुदिन्याची चटणीचं सामान सगळं तळून भाजून तयार करणाऱ्या खलबत्या कुटून मस्त गावरान आणि पारंपरिक पद्धतीनं. चला तर आता शेगडी कढई ठेवली, तेल गरम झालं, त्याच्यामध्ये थोडीशी हरभरा डाळ तळून घेतली, त्यानंतर मुगाची, उडदाची आणि पुन्हा वाटेभर शेंगदाणे घेतलेले, शेंगदाणे त्यामध्येच लसण टाकला आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत पूर्ण डाळी शेंगदाणे तळून घेतले. आणि त्यानंतर पुन्हा बाकीचं जे कोरडं आहे ना, ते पुन्हा त्याच्यामध्ये हे करून घेतलं, तळल्याच्या नंतर भाजून घेतलं, म्हणजे धनं जिरे हे असं सगळं घेतलं. आणि मग सगळ्याच्या शेवटी काय केलं मी, पुदिना कारण ओलसर होता ना, तर पुदिना थोडासा गरम केला चांगला. तर तेवढा काही कुरकुरीत झालेला नाही, पण बऱ्यापैकी झालेला होता कुरकुरीत. पुदिना पण चांगला गरम करून घेतलेला, मस्त त्याचा ओलसरपणा गेला, पण थोडासा राहिलेला होता. तर चला मला हे सगळं डाळी एका ताटात काढून घेतले, शेंगदाणे सगळे डाळी आणि पुदिना पण हे ताटात सगळं तळून घेतलं. आणि आता हे कसं पुन्हा एक 10-15 मिनटं चांगलं फॅन खाली मी थंड करायला ठेवलेलं होतं, कारण थंड झाल्याशी आपल्याला ही चटणी तयार करता येत नव्हती. तर चला तर एका ताटात पुदिना वगैरे आणि एका ताटात डाळी, यापा सगळं पूर्ण हे एक जे तळलेलं एका ताटात, कोरडं भाजलेलं एका ताटात असं पूर्ण काढून ठेवलं. का पुदिना थोडासा नरम आहे आणि मिरची पण भाजूनच घेतली. तर पहा मंडळी, आधी मस्त सगळ्या डाळी मी तळून घेतली होती ना चटणीसाठी पुदिन्याच्या. तर आज मिक्सरमधून न काढता खलबत्त्यात मस्त बारीक झाल्या आणि तळल्यामुळं अशा खुसखुशीत डाळी झाल्या, कडकपणा बिलकुल राहिला नाही. तर पहा, लगेचच अशा इतक्या बारीक झाल्या. तर अशाच पद्धतीनं मी हे शेंगदाणे हे पूर्ण आज मी खलबत्त्यामध्येच चटणी तयार करणार आहे, मिक्सरचा वापर करणार नाही बिलकुल. चला ते आणखी थोडं कुटून घ्यायचं. ह्या पा झाला, आता हे थोडंसं भरट झालेलं आहे. ह्या पा आता हे काढून घ्यायचं. हे सगळे जे ना धने जिरे सोप हे अगोदर बारीक करून घेणार आहे. धने जिरे पण एकदम असं खुसखुशीत छान भाजल्यामुळं लगेच बारीक व्हायला आणि पाट्यावर पण वाटून छान चटणी होती, पण खलबत्त्यात पण पटकन व्हायली बारीक. हे पा हे पण 2 मिनिटात बारीक झालं. हे बघा, ही मिरची पण मी याच्यातच कुटून घेणार आहे. झाले, बी पण बारीक झाला, पण ह्याला लय बेजार व्हावं लागलं, बी लवकर बारीक झाला नाही. झालं, आता थोडंसं बी राहिलेलं. हे बघा, झाली ना चटणी बारीक. या बा बी पण बारीक झाले, थोडं भरड राहिलेलं आहे. पुन्हा हे सगळं एकत्र करून पुन्हा आणखीन थोडं कुटून घेणार आहे. या मिरचीलाच थोडीशी बेजारी झाली, कुटायला बराच वेळ लागला. मी पुदिना बारीक करून घेणार आहे.
तर हे नाही का पुदिना चांगला कडक नव्हता झालेला, मी भाजला होता पण असे मस्त कुरकुरीत नव्हता झालेला, त्यामुळे थोडंसं चिपटायले. पण या झाले बारीक हे पण. आता हे सगळ्या शेवटी शेंगदाणे काय ना, मग हे बाकीचं बारीक झालं नसतं म्हणून शेंगदाणे सगळ्याच्या मागं ठेवले तळलेला. आता हे बारीक करायचं. हे बघ आता हे शेंगदाणे पण हे बघ एवढे बारीक झालेले आहेत. तर आता हे पण काय करणार आहे मी, हे पण असे काढून घेणार आहे. मंडळी आता हे पूर्ण सगळं झालेलं आहे ना हे कुठून, पण ही चटणी मिरची कुटायला थोडीशी परेशानी झाली, लवकर बारीक नाही झालं. बाकीचं झालं कारण तळल्यामुळे खुसखुशीत होतं. तर आता हे एकत्र करून काय करणार आहे मी, मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्या तिखट सपकनुसार. तर आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, शेंदूल मीठ मिक्स करणार आहे चवीनुसार, एक जीव करून घेणार आहे. खलबत्त्यातून थोडंसं कुटून घेणार आहे. आता ह्याच्यात थोडं 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 असं कुटून घ्यायचं, एक जीव करायचं, म्हणजे छान अशी भारी चटणी होती. आता एवढंच कुटून घेऊ. होय झाले ना चटणी तयार का कुटायची आणखी थोडी, थोडंसं मोठं वाटायला का, थोडं आणखी कुटून. तर आज हात दुखायला कुटून कुटून, पण आज आपल्याला खलबत्त्यातली ओरिजिनल चटणी खायची. आपल्याला बिलकुल आज मिक्सरचा वापर करायचा नाही. तर बघा झाली चटणी तयार. आता ओरिजिनल खायचं म्हणल्यावर थोडंसं बेजार व्हावंच लागते. ह्या पा झाले की काढू का आता, एकदम मस्त. एकदम भारी झाली ना. पण थोडीशी मोठी मोठी ना, जाऊ द्या थोडीशी, थोडीशी बेजारी कुटण्याची, पण ओरिजिनल चटणी बघूनच खायला भारी वाटायला. आणि अशा ओरिजिनल चटणीची चवच काही वेगळी असते. खलबत्त्यात कुटलेली बघा किती भारी झाली मंडळी, पहा एकसारखी. गावाकडच्या जेवणाची मजा, आपल्या खेड्याची गावाकडली जेवणाची मजाच काय वेगळी असते. दगडी खलबत्त्यातली पुदिनाची चटणी. मंडळी थोडासा वेळ काढून तुम्ही पण अशा पद्धतीनं खलबत्त्यात कुठून चटणी तयार करा. काय वा, एकदम भारी मस्त अशी लागते टेस्टला. खूप भारी वास पण यायला छान भारी. तोंडाला पाणी सुटायला बघूनच. आता मी खलबत्त्यात कुठली पाट्यावर पण जमते, पाट्यावर पण वाटून छान होते. पण म्हणलं चला बसल्या बसल्या खलबत्त्यातच कुठून मस्त झाली. एक नंबर. बघा झाली तयार चटणी. तर मंडळी आवडली ना तुम्हाला चटणी, अशा पद्धतीने केलेली चटणी आवडली तर मंडळी जरूर जरूर न विसरता आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे पुढचे व्हिडिओ बनायला, अशाच गावरान पद्धतीचे व्हिडिओ बनायला मला उल्हास येईल. तर मंडळी आवडली